इयत्ता 9वी, विषय भूगोल, प्रकरण क्रमांक 10, नागरीकरण. अभ्यास घटक. 1. नागरीकरण. 2. स्वरूप. 3. कारण. 4. परिणाम. पाठ्यपुस्तकामध्ये खेडेगावातील शेतकरी व त्याचा मुलगा यांच्यात संवाद दिलेला आहे. तो संवाद काळजीपूर्वक वाचा व त्यावर विचारलेले प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं शोधा. यासाठी आपण पाठ्यपुस्तकाचा वापर करा. नागरीकरणाचे स्वरूप. शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे, परंतु अलीकडच्या काळात वेगवेगळे उद्योगधंदे ग्रामीण भागात सुरू होत आहेत. त्यामुळे गावाचे स्वरूप बदलत आहे. गावाच्या विकासाबरोबर अनेक वेळा व्यवसाय सुरू होतात. सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या ग्रामपंचायतीची जागा नगर परिषद, नगरपालिका घेतात. या स्थानिक शासन संस्था नागरिकांना विविध नागरी सेवा व सुविधा उपलब्ध करून देतात. पर्यायानं गावाचे शहरात रूपांतर होते. भारतीय जनगणना कार्यालयानं नगराच्या संदर्भाने 1961 साली खालील प्रमाणे निकष ठरवले आहेत. 1. ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात असतील अशा वस्तीस नागरी वस्ती समजावे. वस्तीची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असावी. वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किलोमीटरला 400 इतकी असावी. भारतातील सन 1961 ते 2011च्या कालखंडातील नागरीकरणाची सांख्यिकीय माहिती पुढील तक्त्यात दिली आहे. या तक्त्यामध्ये पहा, 1961 पासून 2011 पर्यंत म्हणजे हा जो असणारा 6 दशकांचा कालावधी जो आहे, 61 ते 71, 71 ते 81, 81 ते 91, 91 ते 2001, 2001 ते 2011, तर हा जो असणारा कालखंड जो आहे तर या कालखंडामध्ये नागरी लोकसंख्येची टक्केवारी आणि नागरी वस्तींची संख्या जी आहे तर ती या तक्त्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. पहा, भारतातील नागरीकरणाचा विचार करता सन 1961 ते 2011 पर्यंत नागरी वस्तीतील लोकसंख्या सातत्याने वाढली आहे. सन 1961 ते 1981 पर्यंत नागरी लोकसंख्येची वाढ साधारणतः 5.55% होती, परंतु सन 1981 ते 2011 पर्यंत ही वाढ 13.73% पोहोचल्याचे आढळते. याचा अर्थ भारतातील नागरी लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. नागरीकरण अनेक कारणामुळे होत असते. नागरीकरणाची कारणं. 1. औद्योगिकरण. 2. व्यापार. 3. यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. वाहतूक, संदेशवहन, स्थलांतर. औद्योगिकरण. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगाचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्याच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेनं आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात. त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 19व्या शतकादरम्यान मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड गिरणी उद्योग सुरू झाला होता. त्यामुळे मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरणामुळे व नागरीकरणामुळे मुंबई महानगराचा भाग झाली. औद्योगिकरण. व्यापार. एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने-आण, चढउतार व साठवणूक यासाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते. उदाहरणार्थ व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदाम, शीतगृह इत्यादी. या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृह, निवास या बाबीही वाढीस लागतात. भारतातील नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे येथे नागरीकरण वाढत गेले.
यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान याचे अनेक फायदे विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. नागरीकरणासाठी देखील हे तिन्ही घटक सहाय्यभूत ठरतात. गेल्या काही दशकात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे. ग्रामीण भागातील शेतीही आता मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या साहाय्याने केली जाते. त्यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले आहे. हा कामकरी वर्ग कामधंद्याच्या शोधात शहराकडे स्थलांतरित झाला. परिणामी नागरी लोकसंख्या वाढू लागली आहे. वाहतूक व संदेशवहन. रस्ते, लोहमार्ग इत्यादी वाहतुकीच्या सोयींचा ज्या भागात विकास होतो त्या भागातील छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण वेगाने घडून येते. उदाहरणार्थ, कोकण रेल्वे विकसित झाल्यावर या मार्गाच्या सानिध्यात असलेले सावर्डे, रत्नागिरी जिल्ह्यामधलं असणारे गाव आहे. सावर्डे सारख्या अनेक गावांचे नागरीकरण होऊ लागले आहे. महत्त्वाचे लोहमार्ग एकत्र आल्यामुळे भुसावळचा विकाससुद्धा झपाट्याने झाले आहे. जळगाव जिल्ह्यामधला असणारा भुसावळ तालुका. स्थलांतर हा नागरीकरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. हे स्थलांतर अल्पकालीन, दीर्घकालीन किंवा कायम स्वरूपाचे असते. स्थलांतर हे प्रामुख्याने एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाकडून शहराकडे होत असते. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे देखील शहरातील स्थलांतरित लोकांची संख्या वाढू लागली आहे. उदाहरणार्थ, भारताच्या विविध भागातून पुणे, मुंबई या ठिकाणी होणारे स्थलांतर. नागरीकरणाचे परिणाम. नागरीकरणामुळे प्रदेशाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलते. भूमी उपयोजनामध्ये हा बदल विशेषतः जाणवतो. जसे पूर्वी शेतीखाली असलेली जमीन कारखानदारी व निवासी प्रदेशात रूपांतरित होते. नागरीकरणामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात, त्याचप्रमाणे समस्याही निर्माण होतात. नागरीकरणाचे फायदे. सामाजिक एकोपा, आधुनिकीकरण, सोयीसुविधा. सामाजिक एकोपा. नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायामध्ये वाढ होते. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. या प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो. वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होत असते, म्हणून सामाजिक एकोपा निर्माण होतो. आधुनिकीकरण. विविध प्रदेशातील लोकांचे स्थलांतर होत असते. त्यांच्याजवळ ज्ञान, कौशल्य व माहितीची देवाणघेवाण सुलभपणे होते. अद्ययावत माहिती तसेच साहित्य यांचा लाभ सर्वप्रथम अशा प्रदेशांना होत असतो. उद्योगधंदे व व्यवसाय संदर्भात अनेक नवीन प्रकल्प या प्रदेशात विकसित होताना दिसतात. नागरी वस्तीला नवनवीन कल्पना, अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानयुक्त सोयीसुविधांचा फायदा प्रथम मिळतो. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो. सोयीसुविधा. नागरी वस्तीमध्ये अनेक सोयीसुविधा विकसित होतात. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोयी अत्यंत महत्त्वाच्या असतात. चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोयीमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. याचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादीवर होताना दिसतो. शिक्षणाच्या सेवा देखील नागरी भागामध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. विशेषतः उच्च शिक्षणाच्या सोयीमुळे इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात. उदाहरणार्थ, पुणे शहर. वैद्यकीय सोयी देखील नागरी भागात चांगल्या विकसित झालेल्या असतात. या सोयींचा लाभ घेण्यासाठी इतर भागातून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक नगरामध्ये काही कालावधीसाठी वास्तव्यास येतात. नागरीकरणाच्या समस्या. झोपडपट्टी, वाहतुकीची कोंडी, प्रदूषण, गुन्हेगारी यासारख्या नागरीकरणाच्या समस्या आहेत.
झोपडपट्टी. नागरीकरणामुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना शहरातील निवासस्थाने परवडत नाहीत. स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारानिमित्त शहरात येतात, परंतु सर्वांना योग्य रोजगार मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक लोकांचे उत्पन्न कमी असते. असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरं बांधतात. आकृती क्रमांक पाठ्यपुस्तकामधली 10.2 पहा. ही घरं बहुधा अनधिकृत असतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोयीसुविधा मिळत नाहीत. येथे घरांची घनता खूप जास्त असते. रस्ते अरुंद असतात. मूलभूत सुविधांचा अभाव असतो. अशा झोपडपट्ट्या अनिर्बंधपणे वाढत असतात. त्यामुळे सामाजिक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. पहा, पाठ्यपुस्तकामधली आपल्याला आकृती दाखवली 10.2. मग सांगितले आपल्याला मी झोपडपट्ट्यांची वाढ या भागामध्ये कशी झालेली. वाहतुकीची कोंडी. शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्यानं शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात लोक निवास करतात. शहराच्या केंद्रवर्ती भागात व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादीसाठी रोज उपनगरातून लोकांची ये-जा सुरू असते. सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनांची गर्दी वाढते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासात बराच वेळ जातो. पाठ्यपुस्तकामधील आकृती क्रमांक 10.3 पहा. या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे पहा, रस्त्यावरती झालेली वाहतुकीची कोंडी. प्रदूषण. प्रदूषण ही शहरामधील एक मोठी समस्या आहे. प्रदूषणाचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण या रूपामध्ये आपल्याला प्रदूषण पाहायला मिळते. शहरांचा वाढता विकास, सोयीसुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यामुळे प्रदूषण ही गंभीर समस्या होते. शहरांची जशी वाढ होते तशी प्रदूषणात देखील वाढ होते. वायू प्रदूषण दाखवले पहा आपल्याला. जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, गुन्हेगारी. स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. यातून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली असते. चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात. पोलीस व न्याय यंत्रणेवरील ताण वाढतो. माहीत आहे का तुम्हाला, विकसित नगरांना माहिती संप्रेषण तंत्र वापरून अद्ययावत करण्यासाठी आणि या शहरातील मालमत्तेचे व्यवस्थापन जास्तीत जास्त सुलभतेने हाताळण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आकाराला आली. या योजनेचा मुख्य उद्देश माहिती संप्रेषणाद्वारे शहरातील विविध घटकांची माहिती गोळा करून त्याद्वारे शहरांचा नियोजनबद्ध विकास करणं असा आहे. याचा उपयोग शहरातील वाहतूक व संपर्क यंत्रणा जास्त सक्षम करण्यासाठी होईल. अत्यावश्यक वेळेस किंवा आपत्कालीन स्थितीत यंत्रणा वेळेत प्रतिसाद देणे इत्यादींचा यात समावेश होतो.